बातमी मुंबईमधून. मुंबईतील माणसालाच मुंबईमध्ये घर, सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसांना हा मोठा दिलासा दिलाय. सर्वसामान्य लोकांना घरं देण्यासाठी नवी मुंबईमध्ये सिडकोनं अनेक गृह प्रकल्प राबवले आहेत. मात्र अलीकडे सिडकोच्या घरांच्या किमती आणि खासगी गृह प्रकल्पातील घरांच्या किमती जवळपास सारख्याच असल्यानं आता सिडकोची घरं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे. घराच्या किमती खासगी विकासा एवढ्याच आहेत, मात्र घराच्या किमती वाढल्यानं आता सर्वसामान्यांना नापसंती दर्शवलेली आहे. मराठी माणसांना मुंबईमध्येच घरं देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सिडकोची सोडत निघाली असली तरी मात्र जे घरांची किमती आहेत त्या आवाक्या बाहेरच्या आहेत, त्यामुळं सर्वसामान्यांनी नापसंती दर्शवली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती माझ्या पसंतीच्या घरांसाठी सिडकोची सोडत निघाली. सिडकोची घरं किफायतशीर किमतीमध्ये मिळण्याचं स्वप्न. 26,000 घरांसाठी 1,60,000 अर्ज विक्री. किमती जाहीर होताच केवळ 15,000 लोकांकडून अनामत रक्कम जमा. सिडकोच्या घराच्या किमती 25 लाख ते 97 लाखांपर्यंत आहेत. घरांच्या किमती अल्प आणि दुर्बल घटकांच्या आवाक्याबाहेर आहेत. अवाढव्य किमतीमुळे सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद आहे. तर किमती ह्या आवाक्याबाहेर आहेत. सिडकोनं जाहीर केलेल्या किमती अधिक नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय. मात्र तसं न करता सर्वसामान्यांनी ह्या किमतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, वर्किंग वुमन हाऊसिंग, हॉस्टेल आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घरं आणि त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो. यामध्ये गिरणी कामगारांना घरं, पोलिसांना घरं, आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय. कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे. मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसांना मुंबईमध्येच परवडणाऱ्या किमतीमधील घरे उपलब्ध होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. मराठी माणसांना परवडतील अशी घरं देण्याचा सरकारचा प्रयत्न असून मराठी माणूस मुंबईमध्येच राहील असा दावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प, मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय. आणि मुंबई, ठाणे, पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय. आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून अनेक गृह प्रकल्प हे राबवले जातात. मात्र आता सरकारी भाव आणि खुला बाजारभाव यांच्या किमती सारख्याच झाल्यानं त्यामध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकांचाच अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे ज्या उद्देशासाठी सरकारचा गृहमंडळामार्फत योजना राबवण्याचा मानस आहे त्यालाच आता हरताळ फासला जातोय की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.